कोंढवा परिसरात अवैध दारू विक्री विरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मोठे घबाड हाती लागले। काकडे वस्ती गल्ली नंबर 2 कोंढवा येथे आज रोजी करण्यात आलेल्या प्रोहिबिशन ऍक्ट अंतर्गत कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूसह रोख रक्कम जप्त करण्यात आली। पोलिसांनी केलेल्या झडतीत बंद कपाटात लपवून ठेवलेली विविध ब्रँडची दारू तसेच रोख रक्कम आढळून आली। या कारवाईत एकूण 2,05,900 रुपयांचा दारूचा मुद्देमाल आणि 1,41,050 रुपये रोख रक्कम असा एकूण 3,46,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये 50 ml चे फुगे, कॅनमधील दारू नंबर 1, IBRS, क्लासिक गोल्ड, वोल्कन ब्ल्यू, डर्बी स्पेशल, गोल्ड बंकरम, टँगो पंच आदी विविध ब्रँडचा समावेश आहे। या प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये प्रोहिबिशन ऍक्ट गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कोंढवा पोलिसांकडून करण्यात येतोय। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रीवर मोठा आळा बसणार असल्याचं बोललं जात आहे। आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर 2 या ठिकाणी माझे DBचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोहिबिशनची रेड केलेली आहे। सदर रेडमध्ये एकूण प्रोहिबिशनचा 2 लाखाचा माल मिळून आला, तसेच रोख रक्कम 1,41,000 ही मिळून आली। जर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली, तर ही सर्व आम्ही 2 पंचासमक्ष जप्त केलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जी आहे ती टोटल 1,85,000 इतकी असून आणि 2 लाखाचा प्रोहिबिशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे। मालकाचं नाव काय? याच्यामध्ये एक महिला व 2 जेंट्स आहेत। FIR वर कुणाचं नाव दाखल झालंय का आतापर्यंत? त्याचं प्रोसेस चालू आहे। FIRचं काम दाखल करण्याचं चालू आहे। जे व्यवसायी आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का? याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत। सध्या इलेक्शन येतात, त्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे पैसे वाटण्यासाठी आणलेत नव्हते? ते आपणाला तपासामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील।